सर्वांना नमस्कार। आज आपण इयत्ता तिसरी यातील परिसर अभ्यास या विषयातील पाठ 1 माझा परिसर या घटकाची सविस्तर माहिती व यावरील आधारित प्रश्न पाहणार आहोत। बघा, पाठ पहिला आहे माझा परिसर। पाठाची सविस्तर माहिती आहे। परिसर म्हणजे आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणचा आसपासचा भाग। परिसर म्हणजे काय, तर आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणचा आसपासचा भाग। परिसरात घर, शाळा, रस्ते, बाजार, उद्यान, खेळाची मैदाने, रुग्णालय, पोस्ट ऑफिस, पाणी पुरवठा केंद्र इत्यादी असतात। आता परिसरामध्ये काय काय असतं? आपलं घर, आपली शाळा, रस्ते, बाजार, उद्यान, खेळाची मैदाने, रुग्णालय, पोस्ट ऑफिस, पाणी पुरवठा केंद्र आणि अजून बरंच काही आपल्या परिसरात असतं। त्यानंतर गाव व शहर अशा दोन प्रकारचे परिसर असतात। बघा, परिसर हे गाव व शहर या दोन प्रकारचे असतात। यामध्ये पहिला प्रकार आहे गावातील परिसर। गावातील परिसर कसा असतो, तर गावात कमी लोकसंख्या, गावात काय असते, परत गाव म्हणल्यानंतर शेत जमीन आली म्हणजेच बैल आले, शेती आली, विहीर आली, नदी। त्यानंतर गावातील वातावरण कसं शांत असतं आणि गावावर देखरेख करण्याचं काम ग्रामपंचायत करतं। म्हणजे गावात काही दुरुस्ती असते, साफसफाई असते, पाहण्याचं काम कोण करतं? ग्रामपंचायत। पाणी पुरवठा, साफसफाई, दुरुस्ती करण्याचं काम ग्रामपंचायत करतं। त्यानंतर शहरातील परिसर बघा, जास्त लोकसंख्या असते। शहरात कसं असतं? लोकसंख्या जास्त असते। बस, रुग्णालय, शाळा, मोठी दुकाने, वाहतूक जास्त असते आणि याच्यावर दुरुस्तीचं ते काम पाहण्याची जबाबदारी नगरपालिकेची जबाबदारी असते। पाणी पुरवठा करणे, बाकी ज्या सुविधा उपलब्ध करता येतील नागरिकांसाठी ते नगरपालिका करते आणि मोठं शहर असेल तर ते महानगरपालिका असते। परिसर सर्वांनी मिळून स्वच्छ ठेवावे तर रोग कमी होतात। कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावावी, स्वच्छता ठेवावी, वाहतूक नियम पाळावे हे सर्व नागरिकांचे कर्तव्य आहे। बघा, आपल्या सर्व नागरिकांचं कर्तव्य काय? कचऱ्याची योग्य विल्हेवाट, सुका कचरा, ओला कचरा, त्यानंतर स्वच्छता ठेवावी, वाहतुकीचे नियम पाळावेत, तर हे सर्व नागरिकांचं काय आपल्या कर्तव्य आहे। मग या पाठावर आपण आधारित काही प्रश्न पाहणार आहोत। पहिला प्रश्न बघा, परिसर म्हणजे काय? परिसर म्हणजे काय? उत्तर आहे आपण जिथे राहतो त्या ठिकाणचा आसपासचा भाग। दुसरा प्रश्न आहे गावचा कारभार कोण पाहतो? आता गावचा कारभार कोण पाहतो? ग्रामपंचायत पाहते। तिसरा प्रश्न आहे शहराचा कारभार कोण पाहते? बघा, शहराचा कारभार, शहरं जर छोटी असतील तर नगरपालिका आणि शहरं मोठी असतील तर तिथं महानगरपालिका निर्माण करून ते कारभार पाहतात। 4 नंबरचा प्रश्न आहे ग्रामपंचायतीचा प्रमुख कोण असतो? ग्रामपंचायतीचा प्रमुख कोण असतो? सरपंच असतो। त्याला आपण दर 5 वर्षाला निवडून देतो। त्यानंतर 5वा प्रश्न आहे शहरात वाहतूक नियंत्रण कोण करते? वाहतूक नियंत्रक बघा कोण करते? पोलीस करते। 6वा प्रश्न आहे कचरा कुठे टाकावा? कचरा हे कचराकुंडी, कचरा पेटी असतात त्यातच टाकावा। त्यानंतर 7वा प्रश्न आहे परिसर स्वच्छ ठेवणे का महत्त्वाचे आहे? परिसर आपलं स्वच्छ का ठेवायचं असतं? रोग टाळण्यासाठी। बघा, अस्वच्छतेमुळे रोग पसरले जातात, ते टाळण्यासाठी आपल्याला काय परिसर स्वच्छ ठेवावा लागतो। 8वा प्रश्न आहे गावात पाणी पुरवठा कोण करते? गावात पाणी पुरवठा कोण करते? तर ग्रामपंचायत करते। 9वा प्रश्न आहे पोस्ट ऑफिसात कोणते काम केले जाते? आपलं पोस्ट ऑफिस आहे त्याच्यात कोणतं काम
केलं जातं? तर पत्रे पाठवणे, पार्सल पाठवणे हे काम केलं जातं. 10वा प्रश्न आहे, रुग्णालयात कोण मदत करते? बघा, आपण रुग्णालयात गेल्यानंतर कोण मदत करते आपल्याला? दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टर आणि नर्स. 11वा प्रश्न आहे, शाळा म्हणजे कोणती जागा? आपण जी शाळेत येतो ती शाळा म्हणजे कोणती जागा? शाळा म्हणजे शिक्षण देण्याची जागा. शिक्षण देण्याची जागा म्हणजे शाळा. 12वा प्रश्न आहे, बाजारात काय मिळतं? बघा, बाजारात काय मिळतं? वस्तू खरेदी करता येते. बाजारात वेगवेगळ्या वस्तू आपण खरेदी करण्यासाठी बाजारात जातो. 13वा प्रश्न आहे, रस्ते कोणी बांधते? रस्ते कोण बांधते? आपण ज्या रस्त्याने चालतो ते रस्ते कोण बांधते? जिथं शहर आहे तिथं नगरपालिका आणि गाव आहे तिथं ग्रामपंचायत बांधते. 14 प्रश्न आहे, वाहतूक नियम पाळणे का आवश्यक आहे? बघा, वाहतुकीचे नियम पाळा म्हणून आपल्याला सांगितलं जातं, मग ते का पाळायचे आवश्यक आहे? अपघात टाळण्यासाठी. बघा, तुम्ही ऐकलं असेल की अपघात होऊन मृत्युमुखी पडले, तर ते टाळण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे? वाहतुकीचे नियम पाळले पाहिजे. 15वा प्रश्न आहे, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे योग्य आहे का? सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे योग्य आहे का? नाही, अजिबातच नाही. 16वा प्रश्न आहे, खेळण्यासाठी कोणती जागा असते? आता मुलांना खेळण्यासाठी कोणती जागा असते? उद्यान किंवा मैदान. 17वा प्रश्न आहे, शहरात वाहनाची संख्या जास्त का? बघा, शहरामध्ये आपण म्हणतो की वाहनं जास्त आहेत. का असतात? शहरात वाहनाची संख्या जास्त का असते? तर तिथं लोकसंख्या जास्त असल्यामुळे वाहनाची संख्या साहजिकच जास्त असते. 18वा प्रश्न आहे, प्राथमिक आरोग्य केंद्रात काय मिळते? आपण जे प्राथमिक आरोग्य केंद्रात जातो तिथं काय मिळते? आपल्याला प्राथमिक उपचार केले जातात आपल्यावर. त्यानंतर 19वा प्रश्न आहे, शाळेच्या आसपास काय नसावे? मग आपलं शाळा आहे त्या शाळेच्या आसपास काय नसावे? कचरा व प्रदूषण नसावे. कचरा व प्रदूषण असेल तर आपल्या शरीरावर त्याचा परिणाम होऊन आपण बिमार पडू शकतो. 20वा प्रश्न आहे, पोलीस आपले काय करतात? पोलीस आपलं काय करतात? आपल्या नागरिकांचं पोलीस काय करतात? रक्षण करतात. 21वा प्रश्न आहे, परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी कोणाची? बघा, परिसर स्वच्छ राहायला पाहिजे आपण सगळे बोलतो, तर परिसर स्वच्छ राहण्यासाठी कोणाची जबाबदारी आहे? सर्व नागरिकांची जबाबदारी आहे ती. 22वा प्रश्न आहे, वाहतूक दिव्याचे 3 रंग कोणते? वाहतूक जेव्हा तुम्ही सिग्नलला थांबताय त्यावेळेस 3 रंग असतात, तर कोणकोणते असतात? लाल, पिवळा व हिरवा रंग असतो. लाल, पिवळा, हिरवा रंग. लाल दिव्याचा अर्थ काय? लाल दिव्याचा अर्थ थांबा. रेडचा अर्थ थांबा. हिरवा दिवा काय सांगतो? हिरवा दिवा सांगतो पुढे जा. पुढे जा. त्यानंतर 25वा शेवटचा प्रश्न आहे, चांगल्या परिसराची लक्षणे कोणती? आपलं चांगलं परिसर राहिलं पाहिजे याची लक्षणे कोणती? त्यामध्ये पहिले स्वच्छता. परिसर कसा पाहिजे? स्वच्छ पाहिजे. त्यानंतर पाणी, रस्ते, शाळा, रुग्णालय, सुरक्षितता हे काय आहे? तर परिसराची चांगल्या परिसराची लक्षणे आहेत. अशा प्रकारे आपण आज परिसर अभ्यासामधील पाठ 1 मधील सविस्तर माहिती व त्यावर आधारित प्रश्न पाहिले. असेच प्रश्न तुम्हाला दुसऱ्या पाठावरील पाहायचे असतील तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असतील तर व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.